शीतल, हा तू इथला आवरत बसू नको. तू तुझं आवरून घे, जा. सुमन बोलवते बघ वर. होय. हा. नीलम, अगं बाहेर दुकानात गिराईक आलंय वाटतं. त्या सौरभला बसवलं होतं तर तो पण निघून गेला. त्यानं काय पाहिजे ते बघ आणि दुकान बंदच करून टाक. सारखं कोण ना कोणतरी येतंय. ते दुकान बंद आहे बघून बाहेरच्या बाहेर तर जातील. एवढे गिराईक करते आणि बंदच करते दुकान. हा. कसला विचार करता एवढा? अगं सगळं शीतलच्या मनासारखं घडतंय म्हणून ती खुशीत आहे. हे बघून आनंद झाला. पण काय? शीतल म्हणते तुम्ही काय काळजी करू नका, मी सगळे सांभाळून घेईन. पण खरंच जमणार आहे का तिला? आणि भैया म्हणतोय तसं आजाचं स्वतःचं घर पण नाही. काय वेल उद्या काय कल्पना नाही. अहो हेच तर आम्ही म्हणत होतो. पण तुम्ही एकदम शीतलला परवानगीच देऊन टाकली. त्यामुळे आम्हाला कुणाला काय बोलता बी येईना. 2-2.5 महिन्यापासून शीतलला जोरताना बघितलं तेवढं लय झालं. आता तिच्या मनाविरुद्ध काय बी करायचं नाही मला. अहो आम्हाला तर काही कुठं चांगलं वाटतंय व्हय तिच्या मनाविरुद्ध वागायला. पण काही गोष्टी असतात म्हणून नाही म्हणत होतो आम्ही. पण तुम्हाला बाहेरच्या लोकांनी सांगितलेलंच पटतंय. त्याला आता आम्ही काय करणार? आता तर भैयांना पण कळलंय शीतलला अजिंक्य संकटच लग्न करायचं आहे ती. मग नाही म्हणजे शीतलचं लग्न अजिंक्य संगच होणार काय बी झालं तरी. मग तुमच्या मनाला एवढी काळजी का लागून राहिली आहे? तुम्ही ठरवलंच आहे ना व तिचं लग्न अजिंक्य संकटच करायचं म्हणून. मग भैया काय बोलले, पुष्पा कशी वागली, या सगळ्या गोष्टीचा विचार करून काय आता उपयोग आहे का? आता जे काय आहे ते सगळं पांडुरंगावर सोडून देऊ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे जे काय होईल त्यात आपण शीतलच्या पाठीशी उभं राहायचं. आपण कुणाचं वाईट केलं नाही तेव्हा आपलं बी काय वाईट होणार नाही. अजिंक्य, मस्त चांगला दिसतंय तुम्ही. काय पावडर बिवडर लावायची गरज नाही. तूच नजर लाव बाई त्याला. आता आईची कधी नजर लागती बाई पोराला? माझी बरी नजर लागल ह्यांना. तुमचं समद्यांचं राहू द्या. चला, पवारांच्या घरातली वाट बघत बसली असतील आपली. चला लवकर. चला आलेच. अगं चल लवकर पुष्पे. चल जिजे तू. चल. मम्मी काय चाललंय ग तुझं? माझी भैयांबरोबर शीतलीचं लग्न करायला एवढं पुढं पुढं करत होतीस आणि आता परत अजिंक्यबरोबर लग्न लावायला तयार झालीस. आता गोड बोलून अजिंक्यच्या नावावरचं घर मी माझ्या नावावर करून घेणार आहे. तवर माझा जीव काही शांत राहायचा नाही. त्याच्यासाठी ह्या दोघांचं लगीन झालं ना तरी बेहतर. पुष्पा आगाज आवरत का नाही तुझं? हा आले आले. ही म्हातारी का नाही लईच उतावळी झाली. नमस्कार. या जीजी या. नमस्कार. या नमस्कार. बस बस समाधान. अजिंक्य इथं बसा तुम्ही. उषा, पाहुणे आलेत ग. ना अहो तुम्ही उभे का? बसा की. बसा बसा. बसा बसा. जितू बस. आम्ही येणारे म्हणून समधी आवरावरी केलेली दिसते. शीतलनीच आवरलंय सगळं. एवढं काय आवरायचं त्यात? आम्ही काय परकेच आहेत वय? घ्या पाणी घ्या. आले मी. वहिनी थांबा की, तुम्ही कुठे चाललाय? अगं बस की उषा. बघायचा कार्यक्रम आहे मग तसंच वागलं पाहिजे असं काही नाही. अगं आपण घरातलीच आहे की, आपल्या रिवाजाप्रमाणे भेटलं पाहिजे
म्हणून आपण ह्यो कार्यक्रम करतोय. कसं आहे ना सगळं नियमानं झालं पाहिजे. अहो आज शीतलला बघायचा कार्यक्रम आहे हे गावात कुणाला माहित सुद्धा नाही. अरे मी पण कुणाला काय सांगितलेलं नाही या गावात. आता नुसतेच गप्पा मारत बसणार आहेत का पुढचं बी काय करायचंय? बोलवा की पुरीला. हा नीलम घेऊन ये शीतलला. हो आणते. थांबा अजिंक्य. शीतल आधी मोठ्यांना द्यायचं असतं मग बारक्यांना, म्हणजे आधी जिजींना मग ह्यांना मग मला आणि मग मुलाला. अगं पुष्पा कशाला त्या पुरीला गोंधळात पाडतेस? काय नाही ग शीतल, कुणाला जरी गेले ना तर सगळ्याच्या मुखातच जाणार आहे. असू दे तू वाट बाकीच्या ना. हा द्या. शीतल सगळ्यांना नमस्कार कर. नको नको एका ठिकाणी नमस्कार कर. अगं बया पदर बी सांभाळता येईना बाई पुरीला. मग घर कसं सांभाळायची? शीतल जमतय ना साडीत? वय अगं शीतलला बघायचा पहिल्यांदा कार्यक्रम आहे ना. नाही नाही ह्याच्या आधी बी मी चांगलं स्थळ आणलं होतं की. आणि